वाड्यातल्या बाहेरच्या बाजूला सदरेवर लक्ष्मणपंत त्रिंबकजीची वाट पाहत बसला होता. त्याच्यासमोर हरकार्यांनी आणून दिलेल्या बातमीपत्रांचा ढीग पडला होता. त्रिंबकजी आलेला पाहताच लक्ष्मणपंत सावरून उभा राहिला. त्याच्याकडे नजर टाकून त्रिंबकजीनं विचारलं, पंत, काही खबर आहे का त्या थैल्यात? काही सुद्धा नाही. लक्ष्मणपंत खाली मान घालून म्हणाला, पण आज्ञा झाली तर एक सांगतो. सांगा पंत. आता तुम्ही काहीही सांगितलं तरी मला आश्चर्य वाटायचं नाही. गेले काही दिवस बयाजी नाईकाच्या बातमीपत्रात काहीच तथ्य नसतं. शास्त्रांच्या लोकांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्याच्या अंगावर टाकलेली होती. पण त्याच्याकडून आलेल्या बातम्या मी पाहिल्या, त्या अगदीच मामूली आहेत. पंत, विश्वासानं आम्ही ज्याच्या मांडीवर मान दिली त्यानंच केसानं आमचा गळा कापलाय. त्रिंबकजी खिन्नपणे म्हणाले. म्हणजे? पंतांनी चमकून विचारलं. बयाजी फितूर झालाय. त्यानं आमच्या साऱ्या बातम्या एल्फिन्स्टन साहेबाला दिल्यात. कशावरून? विश्वासच बसत नाही. त्रिंबकजीनं सुस्कारा सोडला. तो म्हणाला, विश्वास कशावर ठेवावा हेच समजेन असं झालंय. श्रीमंतांकडे लालन म्हणून गेल्या वर्षी ठेवलेली एक गाणारी नव्हती. तिनं आत्ताच मला ही खबर दिली. त्या छबुरावानं तर फितुरीची पराकाष्ठा केली. साहेबानं दिलेल्या पैशाच्या लालचीनं श्रीमंतांशी द्रोह न केलेला माणूस सापडेनासा झालाय आता. लक्ष्मणपंत आश्चर्यचकित झाले. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. वाड्याच्या बाहेर हत्यारी स्वारांची तुकडी पहाऱ्यावर होती. त्या स्वारांची फक्त थोडीफार गडबड सदरेवर ऐकू येत होती. तेवढ्यात बापू गोखले आल्याची वर्दी आली. पाठोपाठ बापू सदरेवर हजर. पाटील, आपला नाशिकचा सारा बेत साहेबाला कळालेला दिसतोय. बापू गोखले बैठकीवर बसताच म्हणाले. भावरा वेगानं त्यांच्या गालांवरचे भरघोस कल्ले थरथरत होते. गोरी पलटण घोड नदीवरून निघाल्याची बातमी मला मिळाली आहे. असंच निघावं आणि त्या पलटणीवर तुटून पडावं असं मला वाटतंय. पेशव्यांची परवानगी मागायला चालू आहे. तुमच्या शौर्याबद्दल मला शंका नाही बापू, पण तुटून पडण्याची ही वेळ नाही. त्रिंबकजी म्हणाला, बरसात अजून जोरावर आहे. आपल्या बेताप्रमाणे अजून 2 महिने तरी कटकट उद्भवता कामा नये. गोरी पलटण आली तरी आम्ही स्वस्त बसावं म्हणता. आताच फितुरानं एवढं थैमान मांडलंय. आणखी थांबलो तर पाटील, आपला एकमेकांवर देखील भरोसा राहणार नाही. गोखले आवेशानं म्हणाले. तुम्ही म्हणता तेही खरंय बापू. शास्त्रीबुवांच्या खुनाचं निमित्त करून साहेबानं उठाव केलाय. पण आमची तयारी अजून पुरी झालेली नाही. अशा वेळी तुम्ही कटकट ओढवून घ्या असं मी तरी कसं सांगू तुम्हाला? पण बापू, आपण मराठी माणसं शौर्यात कोणाला हार जाणार नाही. आमचा पराभव होतो तो रणांगणात नव्हे, मुत्सद्देगिरीच्या आखाड्यात. त्याचं दुःख होतं. आजच्या घटकेला एल्फिन्स्टननं मुत्सद्देगिरीत आमच्यावर मात केली आहे. हे शल्य सहन न होण्यासारखं आहे. बापू, राजकारणी माणसांचे खून आजपर्यंत प्रत्येक राज्यात होत आले. पण त्या खुनाचा उपयोग करून आपल्या प्रतिपक्षाचा काटा काढायचा हे साहेबाचं तंत्र मात्र अजब आहे. बापू गोखल्यांनी क्षणभर विचार केला. मग ते म्हणाले, पाटील, शास्त्रीबुवांचा खरा खुनी आम्ही शोधून काढला की एल्फिन्स्टनचा सारा व्यूह ढासळून पडेल. त्रिंबकजी क्षीणपणे हसला. बापू, ते इतकं सोपं असतं तर मी गप्प बसलो असतो का? त्रिंबकजी म्हणाला, पण आम्ही शोध ज्याच्या मार्फत करणार तेच साहेबाला फितूर झाले. म्हणजे? बयाजी नाईक आमचा मुख्य जासूद, तोच घरभेद्या निघाला. बापू, माणूस कुणावर तरी विश्वास टाकतोच. मी त्याच्यावर टाकला. माझी निवड एकदाच चुकली. त्रिंबकजी अपराधी स्वरात म्हणाला. बयाजीवर आपण जास्त विश्वास टाकला, त्याच्यावर कडक लक्ष ठेवलं नाही या जाणीवेनं त्याला वेदना झाली. साहेबाला आमची बित्तम बातमी कशी लागली हे आता स्पष्ट झालंय. बापू म्हणाले, पाटील, बयाजीनं तर हा सारा बनाव घडवून आणला नसेल. कोणता? शास्त्र्यांच्या खुनाचा? त्रिंबकजीनं उत्तर दिलं नाही. सदरेवर तो बसला होता. तिथून बाहेरचं आकाश दिसत होतं. श्रावणातल्या पावसाची सर नुकतीच पडून गेली होती. आकाश हळूहळू निवळत होतं. काळ्या ढगांच्या आडून उन्हं डोकावत होती. त्रिंबकजी त्या उन्हाकडे पाहत विचार करत होता. बापू गोखल्यांनी पुन्हा म्हटले,
पाटील, बयाजी नाईकाला बोलता केला तर शास्त्र्यांचा खुनी सापडेल. नाही बापू, त्याचा काहीही उपयोग व्हायचा नाही. त्रिंबकजी मान हलवून म्हणाला. मुत्सद्देगिरीत साहेबांना आमचा पराभव केलाय, यात त्याचं उत्तर आलंच. आम्ही अधिक चौकशी केली तर फार तर मारेकऱ्यांचा संबंध गोविंदरावांच्या लोकांशी आम्हाला जोडता येईल. पण त्या लोकांच्या मागे सूत्ररूपानं कोण आहे हे कधीच उजेडात येऊ नये याची साहेबांना खबरदारी घेतली. खरं म्हणजे मोदीचा खून झाला तेव्हाच मला शंका यायला पाहिजे होती. मृत्यूपूर्वी अगोदर तो मला भेटला होता, त्याला काहीतरी कुणकुण लागली होती आणि म्हणून त्याचा बळी पडला. पण त्यावेळी हे मला समजलं नाही. कसं समजणार? जो मला बातमी देणार तोच फितूर. बापू, हे माझे तर्क आहेत. फितुराचा इतका बुजबुजाट नसता तर मी याची शहानिशा केली असती, पण आता सारं व्यर्थ आहे. त्रिंबकजीच्या बोलण्यातली खिन्नता बापूंना जाणवली. पण साहेबांना पुण्यावर तोफा रोखून बसावं आणि आपण स्वस्थ हात चोळत पाहावं हे त्यांच्या स्वभावाला मानवणारच नव्हतं. ते आवेशानं म्हणाले, पाटील, माग एकदा माझ्या शौर्याची तुम्ही हेटाळणी केली होती. एक प्रतिनिधीचा पाडाव करण्याखेरीज गोखल्यांनी दुसरं काहीही केलं नव्हतं असं तुम्ही म्हणाला होतात. साहेब आता उभा ठाकलाय समोर. बापू गोखल्याचा काय जोर आहे हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तुम्ही नाही म्हणालात तरी मी खुद्द श्रीमंतांची परवानगी घेऊन माझ्या एकट्याच्या बळावर इंग्रज मोडून काढतो. मला स्वस्थ बसवत नाही. त्रिंबकजीनं चमकून बापूंच्या चर्येकडे पाहिलं. त्यांची चर्या अभिमानानं फुलून आली होती. हातांच्या मुठी वळलेल्या होत्या. बापूंच्या खांद्यावर हात टाकून श्रीमंत त्रिंबकजी म्हणाला, बापू, जे करायचंय ते विचारानं करावं लागेल. उतावीळपणानं सर्वनाश मात्र ओढवेल. पेशव्यांच्या राजधानीत बातम्यांचं अमाप पीक आलं होतं. सगळीकडे गोंधळ माजून राहिला होता. कुणाचा पायपूस कुणाच्या पायात नव्हता. संगमावरून एल्फिन्स्टन साहेबांनं श्रीमंतांना खलिता पाठवला. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या आत गंगाधर शास्त्र्यांचा खुनी म्हणून त्रिंबकजीला इंग्रजांच्या स्वाधीन केलं नाही तर इंग्रजी फौजा पुण्यावर हल्ला करण्याचा हुकूम सुटणार होता. पेशव्यांचे जहागीरदार आपापल्या जागी राहून परिस्थितीचा अंदाज घेत होते. बातम्या आळंदीलाही पोचल्याच होत्या. हैबतराव बाबा बेचैन झाले होते. रात्रभर ज्ञानेश्वराच्या समाधीपुढे भजनात ते माऊलीला आळवत होते. श्रावणी अमावस्येचा दिवस होता. रिमझिम पाऊस पडत होता. दिवस उजाडायला त्रिंबकजी एकटाच घोड्यावरून आळंदीला गेला. देऊळवाड्याच्या महाद्वाराजवळ तो घोड्यावरून खाली उतरला. अंगावरचे कपडे पावसानं निथळत होते. तसाच तो आत ज्ञानेश्वर माऊलीच्या दर्शनाला गेला. समाधीपुढे बाबा भजनात तल्लीन झाले होते. अंगावर उपरणं, खाली धोत्र, हातात विणा घेऊन बाबा भजन म्हणत होते. डोळे अर्धवट उघडे होते. त्यातून अश्रू ओघळत होते. पांढरी शुभ्र दाढी आसवांनी भिजली होती. त्रिंबकजी ते दृश्य पाहून जागच्या जागी खेळला. बाबांच्या मधुर आवाजातल्या भजनांनी त्याच्या अंतःकरणाचा दाह कमी होत होता. तो ऐकू लागला, अहो पुसा आपण असी पडविजे, मग पुढे तरी माथा तुकविजे, करविलेनी चोजे नरीचे बाळका माय. भजन आटोपून बाबांनी विणा खाली ठेवली. अश्रूंनी भरलेले आपले डोळे पुसले. समोर पाहिलं. त्रिंबकजी गाभाऱ्यात खांबाला टेकून उभा होता. त्रिंबकजीनं बाबांच्या पायांना स्पर्श करून दर्शन घेतलं. तो म्हणाला, बाबा, माऊलीच्या दर्शनाला आलो. आपलं भजन ऐकून इथंच थबकलो. आशीर्वाद द्या. हैबतराव बाबा गंभीर होते. समोर माऊलीच्या समाधीकडे त्यांनी डोळे भरून पाहिले. मग दर्शनासाठी वाकलेल्या त्रिंबकजीच्या पाठीवर आपला हात ठेवत ते म्हणाले, पाटील, कल्याण असो. त्रिंबकजी बाबांच्या शेजारी बसला. भावना वेगानं म्हणाला, बाबा, आशीर्वाद मागितला तो राज्यासाठी, माझ्यासाठी नव्हे. मराठी राज्याचं यश दिगंत राहो असा आशीर्वाद द्या. पाटील, मी सामान्य माणूस. मी कोण आशीर्वाद देणार? सवयीमुळे एखादा शब्द तोंडाबाहेर पडतो इतकंच. माऊलीचा आशीर्वाद पाहिजे. तिचाच आशीर्वाद तुम्ही मागा. बाबा खंबीर आवाजात म्हणाले. तुम्हाला सारं ठाऊक आहे तर? त्रिंबकजीनं विचारलं. पालखी बरोबर पंढरपूरला आलो होतो, तिथं काही कानावर आलं. नंतर वारकऱ्यांनी काही सांगितलं. बाबा बोलत होते.
तुमचीच वाट पाहत होतो. लेकरू माऊलीच्याच कुशीत येणार याची मला खात्री होती. आता तुम्ही आलात. ज्ञानेश्वर महाराज कल्याण करतील. बाबा उठले. त्रिंबकजीही उठले. समाधीजवळ दोघंही हात जोडून उभे राहिले. समाधीच्या मागे विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती होत्या. विठ्ठलाकडे पाहताच त्रिंबकजीला पंढरपूरची आठवण तीव्रपणानं झाली. त्याच्या तोंडून आपोआप शब्द बाहेर पडले. देवा, तू सर्वसाक्षी आहेस. तुझ्या दारी धावत आलो तो माझ्या प्राणाची भिक्षा मागण्यासाठी नव्हे, मराठी राज्याची भिक्षा मागण्यासाठी आलो. आयुष्यातली ऐन उमेदीची वर्ष राज्याच्या सेवेसाठी खर्च केली. बुडणारा हा डोलारा सांभाळण्याची पराकाष्ठा केली. तोच हे संकट आलं. या संकटातून तू राज्याला निभावून ने एवढंच मागणं आहे. माझ्यासारखे हजारो त्रिंबकजी येतील आणि जातील, पण राज्य राहिलं तर आमच्या आहुती सार्थकी झाल्या असं वाटेल. माऊली, आणखी काय मागू? आता मागण्यासारखं काहीही राहिलेलं नाही. त्रिंबकजीनं समाधीवर फुलं वाहिली. समाधीला स्पर्श करून त्यानं कपाळाला हात लावला आणि तो मागं वळला. महाद्वाराजवळील ओवरीत बाबांची धुनी होती. दोघंही त्या ओरीवर गेले. बाबा धुनीजवळ बसले. त्रिंबकजी बाजूला बसला होता. धुनीत लाकूड जळत होतं. त्यातून निघणारं धुराचं लहानसं वलय वर जात होतं. त्या वलयाकडे पाहत त्रिंबकजी म्हणाला, बाबा, तुम्हाला सारं समजलं आहेच. ब्राह्मणाच्या या हत्येनं मराठी राज्य बुडू नये म्हणून माझा जीव कासावीस होतो. आतापर्यंत मोठ्या उमेदीनं मी गादीची सेवा केली आणि शेवटी हे अपयश माथी आलं. माझ्या आहुतीनं हे राज्य वाचेल म्हणून मी माझं बलिदान करायचं ठरवलंय. पाटील, तुमच्या बलिदानानं मराठशाही वाचेल अशी तुमची खात्री आहे तर? भवितव्यतेच्या पोटात काय आहे ते मला कसं कळणार? पण आजवर हा देह श्रीमंतांच्या सेवेत झिजला. त्या सेवेची सांगता म्हणून तो आता त्या कामी खर्ची पडला तर मी त्याचं सोनं झालं असं समजेल. साहेबानं श्रीमंतांना 24 तासांची मुदत दिली. उद्या सूर्योदयापूर्वी मी त्यांच्या स्वाधीन झालो नाही तर गोऱ्या पलटणी पुण्यावर चालून येणार आहे. या कश्चित सेवकामुळे राज्यावर संकट कोसळलेलं मला पाहणार नाही. मला इंग्रजांच्या स्वाधीन करा असं मी श्रीमंतांना सांगणार आहे. पुढं माझं नशीब असेल तसं घडेल. गेला महिनाभर मी याचा विचार करतोय. बाबा धुनीतल्या विस्तवाकडे पाहत म्हणाले, पाटील, आम्ही भगवत भक्त. सामान्य संसारी जनांच्या सुखदुःखांचा खरं म्हणजे आम्ही विचार करू नये, पण विचार येता राहत नाही. तुमची धडपड मी पाहिलेली आहे. मराठी राज्याकरता, त्याच्या धन्याकरता तुम्ही आपल्या जीवाची जी कुरवंडी केलीत ती पाहिली की असं वाटतं सेवेची पराकाष्ठा झाली. तरी हे अखेरीस तुमच्या नशिबी हे यावं. हा दैवाचा काय खेळ आहे? वारकऱ्याला न शोभण्या इतकं मन आतल्या आत गलबलतं. रात्रभर ज्ञानोबाला आळवीत होतो. म्हटलं, बाबा रे, तुझ्या भक्तांची तू लाज राखली नाहीस तर आम्ही लोकांना तोंड तरी कसं दाखवावं? मग विचार आला, आम्ही अडाणी माणसं. परमेश्वरी सूत्र आम्हाला समजत नाही. आम्ही उगाच कष्टी होतो. त्रिंबकजी काही बोलला नाही. समोर प्रचंड सुवर्ण पिंपळ होता. पावसानं धुवून निघाल्यामुळं त्याची पानं तकाकत होती. मंद वाऱ्याबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती. थोडा वेळ कुणीच काही बोललं नाही. मग बाबा म्हणाले, पाटील, यावेळी सडेच आलात. त्रिंबकजीनं सुस्कारा सोडला. तो म्हणाला, होय, सडाच आलो. नेहमी लवाजमा बरोबर असायचा. लाज वाटायची. दीनाहून दीन होऊन ज्ञानेश्वरांच्या पायाशी यायची मोठी इच्छा होती. ती आज अशा तऱ्हेनं पुरी झाली आहे. बाबा, देवाचं दर्शन झालं. आता जातो. थांबा पाटील, तुमच्या यातना मला कळतात. बाबा एकदम म्हणाले, वेदांत हा आम्हा करताय. तुमच्यासारख्यांच्या आयुष्यात यश आणि अपयशाला फार महत्व आहे. कोरडा वेदांत सांगून तुमचं समाधान होणार नाही. आता दुपारती होईल. तोपर्यंत आंघोळ करून या. मग समाधीचं पुन्हा दर्शन घ्या. मनातलं मागणं समाधी पुढे निसंकोचपणे मागा. माझी तपश्चर्या तुमच्या पाठीशी उभी करतो. मग माऊली करील ते खरं. हैबतराव बाबा उठले. त्रिंबकजी ओवरीतून बाहेर पडला.
त्याचं लक्ष सुवर्ण पिंपळाकडे गेलं. 2-3 स्त्रिया पिंपळाला प्रदक्षिणा घालत होत्या. क्षणभर खेळल्यासारखा होऊन त्रिंबकजी तिथंच उभा राहिला. त्याच्या मनात भावनांची गर्दी उसळली. त्यानं मान फिरवली. महाद्वारातून तो बाहेर पडला. झरझर चालत इंद्रायणीच्या काठावर आला. त्रिंबकजी स्नान करून आला तो बाबा तयार होतेच. त्यांनी भगवं वस्त्र परिधान केलं होतं. अंगावर भस्माचे पट्टे होते. हातात फुलांची परडी होती. गाभाऱ्यात मूर्तींना पोशाख चढवले होते. समाधीवर आडवं गंध लावलेलं होतं. त्यावर फुलांचा मोठा हार घातलेला होता. त्रिंबकजीनं विठ्ठल रखमाईच्या पायांना स्पर्श करून वंदन केलं. समाधी पुढे तो मांडी घालून बसला. ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे तो टक लावून पाहत होता. हातानं समाधीवर फुलं वाहण्याचं काम चालू होतं. मनानं ती प्रसन्न मूर्ती हृदयात साठवून ठेवणं चालू होतं. पूजा संपताच त्रिंबकजीनं समाधी पुढे साष्टांग नमस्कार घातला. बाहेर गाभाऱ्यात हैबतराव बाबा हातात विणा घेऊन चिंतन करत उभे होते. बोट विणेवर फिरत होती. मधुर झंकार गाभाऱ्यात दाटला होता. त्रिंबकजीचे ओठ हलू लागले. घोगऱ्या आवाजात तो अभंग म्हणू लागला. जन्मल्या पासुनी सोशिले प्रवास, वियोग पहावयास झाले आता. आता एक करी धावणिया धावा, बुडतो केशवा काढी मज. लाभ नव्हे हानी झाली, भागा भाग तूची पांडुरंगा पुरविसी. नामा म्हणे ऐसे सर्वस्वे रक्षिले, पाषाण तारिले जळा माझी. त्रिंबकजीनं पुन्हा समाधीला नमस्कार केला आणि तो बाहेर गाभाऱ्यात आला. हैबतराव बाबांनी विणा बाजूला ठेवली. त्रिंबकजी त्यांना वंदन करून म्हणाला, बाबा आता जातो, मागं बरीच काम आहेत. आपला थरथरता हात त्रिंबकजीच्या डोक्यावर ठेवत बाबा म्हणाले, या पाटील, तुमच्यासाठी मी इथं माऊली जवळ धरणं धरून बसतोय. त्रिंबकजी देऊळ वाड्यातून बाहेर पडला. दुपार झाली होती. आभाळ झाकोळून आलं होतं. त्रिंबकजीनं घोड्याला टाच दिली. मंदिराचं शिखर दिसेपर्यंत त्रिंबकजी मागं वळून पाहत होता. शिखर दिसेनासं होताच त्यानं घोड्याला इशारा दिला. ते इमानी जनावर चौखूर उधळलं.